मिटमिटा प्रभागातील आरओ अधिकारी पठाण यांच्याकडे दलित राखीव गटातील उमेदवार यांनी बी फॉर्म सबमिट केला होता व अधिकाऱ्याने तो फॉर्म इन्व्हर्ट केला होता। अधिकाऱ्याने सांगितले की मी हा फॉर्म सोबत लावतो, तू जा, आणि वेळेवर सांगितले की तुझा बी फॉर्म आलेला नाही। दलित घटकावर व माझ्या राखीव जागेवर अन्याय करणारी गोष्ट आहे। आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करू व याला शिक्षा होईल अशी कारवाई करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करणार आहे, अशी माहिती किशोर शितोळे यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। यासह भाजप व शिवसेना यात युती होईल का या संभ्रम अवस्थेत उमेदवारांचा निर्णय करता आला नाही। 1-2 जागेकरिता युती तोडली असल्याबाबतची माहिती देखील किशोर शितोळेंनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। सर असं नका, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला लागलो ना सर, तुम्ही असं नका करू ना सर। कसं आहे माहिती का, हे फॉर्म सोबत असं नसतं सर, तुम्हाला आता तुम्ही ऍक्सेप्टच नव्हता करायला पाहिजे ना मग पहिले सर। आम्हाला कालच माहित पडलं असतं माफी गापक झालं म्हणून एवढं सकाळ बसून बसायला लागलो सर आम्ही। ते किती गर्दीत आले होते बघा, एक कागद बघू शकतो। तीनच्या नंतर असं नका करू, एका गरीबाच्या पोटावर पाय दिला तुम्ही। कशासाठी फायदा होतो? हो ना, मग असं काय चुकीचं काम करणार सर? तुमच्या शब्दाला ऐकलं का नाही? आम्ही तुम्ही करू लागले, आम्ही ऐकलं का ते शब्द ऐकलं का नाही? चुकीचं तुम्ही केलं का नाही सर? हे फॉर्म कसं काय भेटलं तुमच्याकडे आता? हे नियम आहे, हे नियमात बसतं का तुम्ही भाडाभाडी करणं? तुम्ही पाहिलं आम्ही लागला नंतर दिला तुम्हाला। त्याच्यासाठी तुम्हाला निवडणूक अधिकारी बनवलं कसं आहे? हो ना सर, न्याय करा ना तुम्ही, असं तुम्ही नका न्याय करू। निवाडा करा ना। लिहून फॉर्म काढून काढला तुम्ही आमचा? काय मी फाडला म्हणून लिहून देता का तुम्ही? असं काय, असं थोडी हे जमतं। कागद नंतर अहो मग तुम्ही त्याच्यातून काढलं सर ते राहू द्यायचं पण तुम्ही लिहा. फॉर्म तुमच्याकडे राहू द्यायचं पण तुम्ही. फॉर्म कारभार चाललाय साहेब तुमचा। मग काय हे लोकशाहीचं राज्य आहे? मग तुम्ही असं आम्ही काय- राजा आम्ही काय म्हणून चुकीचं हे बोललो सगळं का काय माझ्या तुम्हाला? लेडीजला वर आवाजात नको करू। ती रात्रभर इथे उपाशी राहून बिचारी तिथं गाळा कशामुळे बसला। थांबले तुम्ही होते? महिलांना असं करू नका। बरं, मला- फार मला ठीक आहे, थांबलो ते होतो. जाऊन द्या, पण कशामुळे सर, थांबले होते? आता तुम्ही काय म्हणत होते काय की म्हणत ते होते? माझा फॉर्म लावा, लावा म्हणत होतो त्यांनी ना। हातात दिला ते बरोबर फॉर्म, आहे. ते नाही, कसे नाही, दिले? नाही, मला नाही, समजा. नाही, तुम्हाला नसन लावायचं देऊन टाकायचं होतं सर त्यांना वापस। मी नाही लावू शकत काय आता। कारण आहे? काय म्हणले? तुम्हाला नसता लावायचा ना त्यांना, तर देऊन टाकायचं होतं वापस। पडेगाव मिटमिटा या प्रभागातला आरओ जे अधिकारी आहे पठाण नावाचा, तर त्या गटामध्ये आपण पाहिलं की त्यांनी अनेक फॉर्म हे बाद केलेले। त्याच्यामध्ये आमचा जो दलित गटातला राखीव गटातला जो उमेदवार होता त्यांनी बी फॉर्म सोबत दिलेला होता, त्या अधिकाऱ्याकडे त्यांनी इन्व्हर्ट केलेला होता आणि तो केलेला असताना त्या अधिकाऱ्याने सांगितलं की मी हा फॉर्म लावतो नंतर, तू जा निघून, आणि वेळेवर सांगितलं की तुझा बी फॉर्म आलेला नाहीये। त्याचा व्हिडिओ शूटिंग आपण केलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण तो पठाण नावाचा अधिकारी अत्यंत मुजोरीने सांगतोय की जा तुला काय करून घ्यायचं के। हे अतिशय दलित घटकावर, माझ्या राखीव जागेवर अन्याय करणारी गोष्ट आहे। आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करू आणि याला शिक्षा होईल अशी आम्ही कारवाई करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करणार आहे की अशा जात्यंध मानसिकतेतून काम करणारे अधिकारी या निवडणूक प्रक्रियेत ठेवायला नको, हे आम्ही निवडणूक आयोगाला सांगणार आहे। दुसरा आणखी एक प्रश्न असा आहे की सर्वाधिक बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे, तर ती शमवण्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे का आणि काय करणार आहात? मी सुरुवातीपासून सांगतोय की भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे आणि एका जागेसाठी 10 ते 12 इच्छुक होते आणि ते इच्छुक असणं काही वावगं नव्हतं। पण युती होईल की नाही, युती होणार का, या सगळ्या संभ्रमावस्थेत आपल्याला उमेदवारांचा निर्णय वेळेवर शेवटपर्यंत करता आला नाही आणि ऐन वेळेला शिवसेनेने युती तोडली आणि त्यामुळे युती सगळ्या उमेदवारांची धावपळ झालेली आहे। पण आम्ही 95 जागावर लढतोय। ज्या शिवसेनेनी 1-1, 2-2 जागांच्या वाटपासाठी युती तोडली, 10 बैठका उदिल्या, त्या शिवसेनेकडे आमचे 14, मला वाटतं आता 18 झालेत, 18 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते तिकडून लढतायत। म्हणजे शिवसेनेकडे उमेदवार नव्हते, उभाटाकडेही आमचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीकडे 13 उमेदवार आहेत। तर सगळ्या पक्षांकडे कुणाकडेही स्वतःचा कार्यकर्ता ज्याच्या जागेसाठी भांडलं पाहिजे असा कार्यकर्ता नव्हता। या सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घेतलेले, पण या सगळ्या जणांना आम्ही समजून सांगू, आता आम्ही बोलणी सुरू केलेली आहे आणि अनेक जण आज विड्रॉ करतील। जवळपास अपक्षांची संख्या पण 90च्या आसपास आहे। तेच अपक्ष आमचे 69 वगैरे आहेत, त्यातले आता 12-13 जण तर आता लगेच विड्रॉ करायला गेलेत। ते सगळे जणांनी अनेक जणांना आम्ही पॅरलल कुणाचा बाद झाला तर भरायलाही सांगितलेले होते,
त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते सगळे विड्रॉ होतील आणि बंडखोरी राहणार.